तर नमस्कार. तर आज आहे शनिवार आणि सर्वांना शुभ सकाळ. तर मला जायचं होतं बाजारला. तर उठून बघते तर पाणीच नाही आहे. या कूलरमध्ये पण पाणी नाही आहे. कूलरला पण खूप पाणी लागते आणि पाण्याशिवाय कुठलेच कामं होत नाही. सकाळी सकाळी उठून बघते तर पाणी नाही, काही नाही. फक्त तोंड धुतलं आहे, आंघोळी बाकी आहे अजून. हे भांडी बेसिनमध्ये भांडी धुवायचे. हे बघा, नळाला पाणीच नाही आहे. थोडंसं आलं, आता संपून जाईल पाणी. नळाला पाणीच नाही आहे. हे बघा, संपलं पाणी. बाथरूममध्ये कपडे पडलेले, कपडे धुवायचे. पाण्यामुळे सगळे कामं अडून बसतात. स्वयंपाक बाकी. आमचे नळ येत असतात बुधवारी, पण बुधवारी आले नाही, गुरुवारी आले नाही, शुक्रवारी आले नाही. तर हे बघा, एवढं सर्व कपडे बाकी आहे धुवायचे. हे कपडे पण पडलेले. बाथरूममध्ये पण पाणी नाही आहे. कशालाच पाणी नाही, ना शावरला, ना नळाला, ना कशाला. वरती मी 2000 लिटरच्या टाक्या बसवलेले, तरी पाणी नाही त्याला. संपलं पाणी. कारण की उन्हाळा आहे, खूप ऊन पडते. आज तर तापमान 35 दाखवते आणि ऊन म्हटलं तर कूलर पाहिजे, तर कूलरशिवाय होत नाही. तुम्हाला दाखवते. ट्रॅक्टर आहे शेजाऱ्यांचं लावेल. ही बी एक टाकी, ही पण खालीच आहे, बाहेरची. सगळ्या ठणठण आवाज येतोय. हे बघा, थोडंसंच पाणी आहे. वरती पण 2 टाक्या लावले, त्याच्यात पाणी नाही आहे. किती कचरा आहे मागं. हे बघा, या 2 टाक्या आहे, 2000 लिटरचे, 1000 लिटरची. त्या पण खाली झालेलं आहे. आता कशातच पाणी नाही. आता पाण्याचं इतकं टेन्शन आलं आहे. कुठून पाणी आणणार. टँकरवाल्याला बोलवलं तर टँकरवाला म्हणतो की कमीत कमी 2-3 तास लागतील तुम्हाला पाणी द्यायला. आणि आज म्हणतंय गल्लीतले येईल पाणी, येईल पाणी. तर बघू, पाण्याशिवाय तर काय होत नाही. कारण की पाण्यावरच सगळे, बाथरूमला, आंघोळीला, सगळ्याला पाणीच लागतं. आणि आता कूलरला पण उन्हाळ्यामुळे जास्तच पाणी लागते. असं हवा आली तर बरं वाटतं, नाही तर नाही. आणि गरम हवा, पाणी शिवाय थंडी हवा फेकत नाही, गरम हवा फेकते मग. तर बघू आज काय काय करते, कसं कसं करते. सकाळी सकाळी गाडीचं टायर पंक्चर झालं माझं. कामात धंद्याला जायचं. हवा काढून घ्यावं लागते. सकाळी काय ना काय प्रॉब्लेम येतोच, अडचण. असं वाटलं लवकर जावं बाजारला, ते पंक्चर झालं. इथं झालेलं आहे पंक्चर. पहिलाच बाजारला जायला उशीर झाला. आता हे आयशर उभं आहे, कोणाचं आहे काय माहिती. थोडंसं वातावरण पण बदललेलं आहे, आभाळ वगैरे आलेलं आहे. ह्या साईडला पण आभाळ दिसते. बघत राहा, समोर व्हिडिओ दाखवते मी. तर मी आता चाललेली आहे आसोल्याच्या बंदीतून. हे बघा, समोर आभाळ पण दिसते आणि ही सर्व आसोल्याची बंदी, ही इकडची पण आहे, इकडची पण. पाऊस पडल्यावर हिरवगार एकदम छान वाटते ही. आता काही एवढा म्हणजे पावसाळाच नाही चालू झाला. उन्हाळ्यामध्ये सगळे झाडं सुकून जातात, वाळून जातात, त्याच्यामुळे ही अशी दिसते. नाही पावसाळ्यात खूप छान दिसते बंदी. दुसर बीडच्या बाजारात नुसतं वारं सुटलेलं आहे. वारं काहीच नाही. सकाळी जे आभाळ आलं होतं ना, ते पण गेलं. हे बघा कसे कपडे हालत. ते मी अशी दुकान लावली पूर्ण इकडं, नुसतं वारं येतं. हे बघा, नुसतं भरभर वारं सुटलेलं आहे. जे आभाळ आलं होतं ते पण गेलं निघून. ते दुकान लावली मी आता. वारं वावून सुटलं होतं, त्याच्यामुळे लवकरच आवरलं मी दुकान गाडीमध्ये आणि लवकर चालू. हे बघा, लाईट कमी जास्त होते, तरी 8:15 वाजले. हे बघा वारण कशी उडत आहे. पाणी बिन वारं वावून सुटलं. हे बघा कशी पानं उडत आहे. कागद बिगद सगळे